दरम्यान मेहुल चोक्सीच्या मलबार हिलमधील घरी विविध तपास यंत्रणांच्या नोटिसा गेल्यात। पीएनबी बँक घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला सध्या बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे। मात्र त्याआधी त्याच्या घरी अनेक नोटिसा गेल्याची माहिती समोर येते। पंजाब नॅशनल बँकमधील मुख्य आरोपी असलेला मेहुल चोक्सी याला आज बेल्जियममधून अटक झाल्याची माहिती समोर आली। मेहुल चोक्सी त्यासोबतच विजय मल्ल्या या पीएनबी बँकेतले मुख्य आरोपी जे आहेत ते अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळत होतं। मेहुल चोक्सी याला जे आहे ते अटक करण्यात आल्यानंतर आपण पाहतोय की मलबार हिल येथील मेहुल चोक्सी यांचं घर आहे आणि हे घर आपण पाहतोय की 9व्या मजल्यावरचं हे घर आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने सरकारच्या नोटिसा ज्या आहेत त्या नोटिसा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मेहुल चोक्सी याच्यासोबतच विजय मल्ल्या यांचं देखील नाव चर्चेत होतं। वारंवार आरोप जे आहेत ते आरोप करतानाच आपल्याला पाहायला मिळत होतं। विरोधकांकडून विशेषतः यावरती आरोप केले जात होते आणि विविध नोटिसा ज्या आहेत त्या नोटिसा मेहुल चोक्सी यांच्या घराच्या दारावरती लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2018 साली घोटाळा झाला होता। जवळपास 6 ते 7 वर्षानंतर मेहुल चोक्सी यांना अटक झाल्यानंतर आता पुढची भारतीय यंत्रणांची तपास यंत्रणांची काय भूमिका असेल, कशा पद्धतीने चौकशी केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।